माझे नाव प्रांजल राजेंद्र बारगर. मी इयत्ता 4थी शिकते. आज 3 जानेवारी भारतीय प्रथम शिक्षिका मुख्याध्यापिका स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती. तुझ्या उत्तुंग भरारी पुढे गगनही ठेंगणे भासावे, तुझ्या विशाल पंखाखाली विश्व ते सारे वसावे. आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया सर्वोच्च पदावर काम करताना आपल्याला दिसत आहे. कोणी डॉक्टर आहे, कोणी इंजिनियर आहे, तर कोणी शिक्षक, पोलीस, उद्योजक, खासदार, आमदार, सरपंच आहे. असे कोणते क्षेत्र नाही जिथे स्त्रिया नाहीत. स्त्रियांनी खूप प्रगती केली आहे. याचे श्रेय जाते ते सावित्रीबाई फुले यांना. पूर्वीच्या काळी स्त्रियांना मुलींना शिकण्याची परवानगी नव्हती. चूल आणि मूल एवढेच काम त्या काळी स्त्रियांना दिले गेले होते. त्यामुळे वाचन लेखन याचा स्त्रियांशी दूरपर्यंत कसला संबंध नव्हता. सावित्रीबाई फुले स्वतः मुलींना शिकवण्यासाठी शाळेत जात असत, परंतु ते तेथील लोकांना आवडत नव्हते, म्हणून लोक त्यांच्या अंगावर शेण, माती, कचरा फेकत असत. परंतु महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले मागे हटले नाही. त्यांनी आपले कार्य चालूच ठेवले. सावित्रीबाई फुले महिलांच्या शिक्षणासाठी त्यांचं अख्खं आयुष्य पणाला लावलं. सावित्रीबाई फुले यांच्या कार्यामुळे अनेक स्त्रियांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटला आहे. आकाशाला गवसणी घालणाऱ्या कल्पना चावला, पहिल्या महिला पोलीस अधिकारी किरण बेदी, भारताच्या पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी, देशाच्या पहिल्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, गानसम्राज्ञी लता मंगेशकर, अनाथ दिनांची माय सिंधुताई सपकाळ आणि आजपर्यंत देशाच्या प्रगतीसाठी झटणारी प्रत्येक स्त्री या सर्वांनी बिकट संघर्षातून आपली ओळख निर्माण केली आहे. सावित्रीबाई फुले यांना प्लेगची लागण झाली. त्यातच त्यांचा मृत्यू 10 मार्च 1848 रोजी झाला. शेवटी असेच म्हणावे वाटते, अंधारातून प्रकाशाकडे ज्यांनी आम्हाला पोहोचवले, चूल आणि मूल या पलीकडे हे जग अंधारातून प्रकाशाकडे ज्यांनी आम्हाला पोहोचवले, चूल आणि मूल या पलीकडे ही जग हे ज्यांनी आम्हाला दाखवले, त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय भारत, धन्यवाद.